कधी असं वाटलंय का आपल्याला की एका नात्यात आपण इतके गुंतलो आहोत की आपला मूळ स्वभावच कुठेतरी हरवून गेलाय? म्हणजे नात्यात कोणतीही मोठी भांडणे नसतात, नातं तुटलेलं नसतं. तरी तरीही कुठेतरी एक अस्वस्थता असते. हो, अगदी. म्हणजे आरशात पाहिल्यावर अचानक एक जाणीव होते, की अरे, मी आधी असं अजिबात नव्हतो. सुरुवातीला जी गोष्ट खूप सुंदर आणि हवी-हवीशी वाटत होती, ज्या प्रेमात आपण स्वतःला झोकून दिलं होतं, तीच गोष्ट आता आपली स्वतःची ओळख पुसून टाकत आहे, अशी भीती वाटू लागते. नक्कीच. आणि ही अस्वस्थता खूप स्वाभाविक आहे. वरवर पाहता हे सगळं खूप गोंधळात टाकणारं वाटू शकतं. कारण लहानपणापासून आपण नेहमी असाच विचार करत आलो आहोत की प्रेम म्हणजे दुसऱ्यासाठी स्वतःला पूर्णपणे विसरून जाणं. हां, बरोबर. पण ही जाणीव खरोखरच अत्यंत गुंतागुंतीची असते नाही का? होय, पण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर एक गोष्ट अगदी लख्खपणे समोर येते, की स्वतःला गमावण्याची ही प्रक्रिया एका रात्रीत घडत नाही. ती खूप संथपणे, काळजी घेण्याच्या नावाखाली आणि प्रेमाबद्दलच्या एका खूप मोठ्या गैरसमजातून सुरू होते. म्हणजे ही अशी एक अदृश्य वाळवी आहे जी नात्याला आतून पोखरते. अगदी बरोबर. आणि आपल्याला त्याचा थांगपत्ताही लागत नाही. बरं, म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच अत्यंत पुसट पण महत्वाच्या सीमारेषेचा शोध घेणार आहोत. आज आपण प्रेम आणि आसक्ती, ज्याला आपण अटॅचमेंट म्हणतो, यातील नेमका फरक काय आहे हे अगदी मुळापासून समजून घेणार आहोत. हा विषय खूप महत्वाचा आहे. हो, कारण एखादं नातं अगदी मनापासून जपत असतानाही स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व कसं टिकवून ठेवायचं आणि खऱ्या अर्थाने डिटॅचमेंट किंवा अलिप्तता म्हणजे नेमकं काय, या प्रश्नांची उत्तरं आपण शोधणार आहोत. थोडक्यात सांगायचं तर हा भावनिक गुंता सोडवणं हे आजचं आपलं मुख्य उद्दिष्ट आहे. नक्कीच. कारण जेव्हा आपण नात्यांचा विचार करतो, तेव्हा हा विषय केवळ दोन व्यक्तींपुरता किंवा त्यांच्या रोजच्या संवादापुरता मर्यादित राहत नाही. हम्म, तो आपल्या स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याशी, आपल्या जगण्याच्या ऊर्जेशी थेट जोडलेला असतो. स्वतःला गमावण्याची ही भावना नेमकी कुठून येते, हे समजून घेण्यासाठी आपल्याला प्रेम या संकल्पनेच्या अगदी मुळाशी जावं लागेल. आणि तिथेच आपल्याला पहिला धक्का बसतो. हो, अगदी तेच. मग आपण तिथूनच सुरुवात करूया. स्वतःला हरवण्याची भावना कुठून येते हे जर समजून घ्यायचं असेल तर आधी प्रेम आणि आसक्ती यातला फरक समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण अनेकदा आपण आसक्तीलाच प्रेम समजून बसतो. आणि हीच ती सर्वात मोठी चूक आहे जी आपण करतो. बरोबर. मग खऱ्या अर्थाने प्रेम म्हणजे काय? तर एखाद्याची निखळ काळजी घेणे, त्याला तो जसा आहे तसा समजून घेणे आणि त्याच्या प्रगतीत आनंदी असणे. पण आसक्ती ती एक पूर्णपणे वेगळीच गोष्ट आहे. होय, आणि तो फरक अत्यंत सूक्ष्म आहे. आसक्ती किंवा अटॅचमेंट म्हणजे अशी भावना की त्या व्यक्तीशिवाय आपण अपूर्ण आहोत. अच्छा, म्हणजे ती व्यक्ती नसली तर मी काहीच नाही असा विचार. बरोबर. माझं अस्तित्वच त्या व्यक्तीच्या असण्यावर अवलंबून आहे, असा विचार जेव्हा मनात घर करू लागतो, तेव्हा ते प्रेम उरत नाही. ती निव्वळ आसक्ती असते. प्रेमामध्ये एक प्रकारचं स्वातंत्र्य असतं, तर आसक्तीमध्ये एक प्रकारची भीती असते. एक प्रकारची भीती आणि असुरक्षितता लपलेली असते. आपल्याला वाटतं की आपण त्या व्यक्तीवर खूप प्रेम करतोय, पण वास्तवात आपण त्या व्यक्तीला गमावण्याच्या भीतीने ग्रासलेली असतो. मला इथे एक उपमा द्यावीशी वाटते, जी मला खूप छपखल वाटते. आसक्ती म्हणजे दोन वेगवेगळ्या रंगांना एकत्र अशा प्रकारे मिसळून टाकणं की त्यातून एक गढूळ रंग तयार होतो. वाह! हे खूप छान उदाहरण आहे. हो, कारण तिथे त्या मूळ रंगांचं काहीच अस्तित्व उरत नाही. ते स्वतःची ओळख गमावून बसतात. पण खऱ्या प्रेमाचं तसं नसतं. प्रेम म्हणजे दोन वेगवेगळे अतिशय सुंदर रंग एका कॅनव्हासवर एकमेकांच्या शेजारी राहून एक अप्रतिम चित्र निर्माण करण्यासारखं आहे. अगदी बरोबर. दोन्ही रंगांचं स्वतःचं असं एक अद्वितीय सौंदर्य तिथे टिकून असतं आणि तरीही ते एकत्र मिळून एक अर्थपूर्ण कलाकृती तयार करतात. हे अतिशय सुंदर आणि अचूक उदाहरण दिलत. यातली सर्वात रंजक आणि तितकीच धोकादायक गोष्ट म्हणजे मानवी मन या दोन गोष्टींची किती सहज गल्लत करतं. म्हणजे कसं? म्हणजे असं की लोक दुसऱ्याची काळजी घेण्याच्या प्रक्रियेला स्वतःच्या आतल्या अपूर्णतेशी जोडून पाहतात. आपल्या आजूबाजूला चित्रपटांमध्ये, गाण्यांमध्ये सतत हेच बिंबवलं जातं की तुझ्याविना मी अपूर्ण आहे. हो, हे तर आपण सतत ऐकत असतो. बरोबर ना? त्यामुळे लोकांना वाटतं की समोरच्या व्यक्तीसाठी स्वतःचा बळी देणं किंवा स्वतःला पूर्णपणे विसरून जाणं हेच प्रेमाचं सर्वोच्च रूप आहे. पण वास्तवात तिथूनच नात्यात एक अत्यंत जड असं अदृश्य ओझं निर्माण व्हायला सुरुवात होते. पण
मला इथे थोडा प्रतिप्रश्न करावासा वाटतो. आपण एखाद्यावर प्रेम करतो तेव्हा त्याची काळजी घेणं, त्याच्यासाठी काही गोष्टींचा त्याग करणं हे साहजिक नाही का? म्हणजे काळजी घेणं हे ओझं कसं काय होऊ शकतं? काळजी घेणं हे कधीच ओझं नसतं. पण जेव्हा त्या काळजी घेण्यामागे मी तुझी काळजी घेतोय, त्यामुळे तू मला पूर्णत्वाची जाणीव करून दिली पाहिजेस ही छुपी अपेक्षा असते, तेव्हा ते ओझं बनतं. अच्छा, म्हणजे काळजी घेण्याच्या बदल्यात काहीतरी भावनिक अपेक्षा असते. अगदी बरोबर. जेव्हा एका व्यक्तीला वाटतं की दुसऱ्या व्यक्तीशिवाय ती पूर्ण होऊ शकत नाही, तेव्हा ती दुसऱ्या व्यक्तीवर नकळतपणे स्वतःला पूर्ण करण्याची, स्वतःला जगण्याचं कारण देण्याची फार मोठी जबाबदारी टाकते. बापरे, ही तर खूप मोठी जबाबदारी आहे. हो, आणि जगातली कोणतीही व्यक्ती ही जबाबदारी आयुष्यभर पेलू शकत नाही. बरोबर. आणि ही आसक्ती दैनंदिन आयुष्यात कशी दिसून येते याचा जर आपण विचार केला तर एक अत्यंत सामान्य पण कळीचा मुद्दा समोर येतो. तो म्हणजे स्पेस किंवा एकांताचा गैरसमज. हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. हो, कारण आपण अनेकदा पाहतो की जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतःसाठी थोडा वेळ हवा असतो तेव्हा नात्यात केवढं मोठं वादळ उभं राहतं. हो ना, नात्यांमध्ये हा एक अत्यंत नाजूक आणि स्फोटक क्षण असतो. जेव्हा एखाद्याला स्वतःसाठी थोडा वेळ म्हणजेच स्पेस हवी असते, तेव्हा दुसरी व्यक्ती याचा पूर्णपणे चुकीचा अर्थ काढते. अगदी असंच घडतं. म्हणजे समजा एक माणूस संध्याकाळी घरी आला आणि पार्टनरला म्हणाला की मलाच थोडा वेळ एकटं राहायचंय, मला काही सुचत नाहीये. तर ऐकणाऱ्याच्या मनात पहिला विचार काय येतो? माझ्याकडे लक्ष दिलं जात नाहीये. हो, माझ्याकडे लक्ष दिले जात नाहीये, किंवा मी आता महत्वाचा उरलो नाही, किंवा माझ्याकडून काहीतरी चूक झालीये का, अशा विचारांनी आपण स्वतःलाच त्रास करून घेतो. बरोबर. आणि मग यातून निर्माण होतो तो भयंकर राग, तणाव आणि तासनतास चालणारे अबोले. अगदी तंतोतंत असंच घडतं. पण यामागील खरं कारण अनेकदा अत्यंत साधं आणि वैयक्तिक असतं. त्या व्यक्तीला खरोखरच फक्त स्वतःसाठी थोडा वेळ हवा असतो. म्हणजे त्यात दुसऱ्या व्यक्तीचा काहीच दोष नसतो. अजिबात नाही. दिवसभराचा ताण, कामाचा व्याप किंवा नुसतंच स्वतःच्या विचारांना दिशा देण्यासाठी, स्वतःला शांत करण्यासाठी मानवी मेंदूला एकांताची गरज असते. त्याचा दुसऱ्या व्यक्तीवरील प्रेमाशी किंवा नात्यातील महत्वाशी काहीही संबंध नसतो. अच्छा. ती एक जैविक आणि मानसिक गरज आहे, ती नात्यावरची प्रतिक्रिया नाही. पण इथेच तर खरा प्रश्न निर्माण होतो. एक सामान्य विचारसरणी अशी असते की जर आपण कोणावर खरोखर मनापासून प्रेम करत असू तर आपल्याला सतत त्यांच्यासोबतच राहावंसं वाटायला हवं ना? लोकांचा तसा समज असतो खरा. हो, म्हणजे सुखदुःखात त्यांनी आपल्याच खांद्यावर डोकं ठेवायला हवं असं वाटतं. मग अशावेळी जर कोणी स्पेस मागत असेल, एकटेपणा मागत असेल, तर ते नात्यापासून दूर जाण्यासारखं का वाटू नये? ही भीती वाटणं साहजिक नाही का? ही भीती वाटणं साहजिक आहे, कारण आपल्या मेंदूची रचनाच तशी झाली आहे. पण इथेच आपण एका मानसिक त्रुटीला बळी पडतो. हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे की स्पेस ही मानसिक शांतीची एक मूलभूत गरज आहे. ती नात्याला नाकारण्याची कृती नाही. आपण सतत 24 तास एकत्र राहिल्याने प्रेम वाढेल हा एक खूप मोठा भावनिक गैरसमज आहे. म्हणजे सतत सोबत राहणं नेहमीच चांगलं नसतं. अजिबात नाही. सतत सोबत राहिल्याने प्रेम वाढण्याऐवजी अनेकदा गुदमरल्यासारखं होऊ शकतं. नात्यातील तणाव हा समोरच्या व्यक्तीने स्पेस मागितली म्हणून निर्माण होत नाही. मग तो का निर्माण होतो? आपण त्या कृतीचा जो चुकीचा अर्थ काढतो ना, की मी आता महत्वाचा उरलो नाही, त्या अर्थामुळे आणि त्यातून येणाऱ्या असुरक्षिततेमुळे तो तणाव निर्माण होतो. अच्छा, म्हणजे एखाद्याने स्पेस मागितल्यावर आपल्याला जो इतका त्रास होतो त्याचं मूळ कारण समोरची व्यक्ती नसून आपलं स्वतःचं त्या व्यक्तीवर असणारं भावनिक अवलंबित्व किंवा इमोशनल डिपेंडन्सी हे आहे. अगदी अचूक. आपण आपल्या भावनांचा समतोल गमावून बसतो. हो, भावनिक अवलंबित्व ही आजच्या काळातील नात्यांमधली एक अत्यंत गंभीर समस्या आहे. याचा सरळ आणि सोपा अर्थ असा होतो की स्वतःचा आनंद, स्वतःची मानसिक शांती आणि स्वतःचं मूल्य हे पूर्णपणे दुसऱ्या व्यक्तीच्या वागण्यावर, शब्दांवर किंवा मूडवर अवलंबून ठेवणे. बरं, इथेच खरा रंजक आणि थोडा विचार करायला लावणारा भाग सुरू होतो. हे थोडंसं आपल्या भावनांच्या आणि आनंदाच्या टीव्हीचा रिमोट कंट्रोल पूर्णपणे दुसऱ्याच्या हातात देऊन टाकण्यासारखे आहे. हे खूप योग्य रूपक आहे. हो, म्हणजे तो जसे चॅनल बदलेल तशा आपल्या भावना बदलतात. ती व्यक्ती आनंदी असेल तर आपण आनंदी, ती दुखावली गेली किंवा थोडी कामात व्यस्त होऊन दूर गेली की आपण लगेच दुःखी आणि अस्वस्थ. बरोबर. जर आपण याचा मोठ्या संदर्भात आणि मानसशास्त्रीय पातळीवर विचार केला तर हे अवलंबित्व माणसाची वैयक्तिक ओळख कशी पुसून टाकतं हे लक्षात येतं.
जेव्हा आपण आपल्या आनंदाचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात देतो तेव्हा आपण आपली स्वायत्तता गमावतो. स्वतःचा आनंद दुसऱ्यावर सोपवणे ही नात्यातील सर्वात मोठी चूक ठरू शकते. असं का बरं? कारण कोणतीही व्यक्ती, मग ती तुमच्यावर कितीही प्रेम करत असली तरी ती दुसऱ्या व्यक्तीला सतत 24 तास आनंदी ठेवू शकत नाही. हे मानवी क्षमतेच्याच पलीकडचे आहे. हो, अगदी साहजिक आहे. कारण शेवटी ती पण एक माणूसच आहे. तिलाही तिचे स्वतःचे प्रश्न, तिचे स्वतःचे ताणतणाव असणारच. नक्कीच. आणि जेव्हा ती व्यक्ती नैसर्गिकरित्या आपल्याला आनंदी ठेवण्यात किंवा अपेक्षित लक्ष देण्यात अपयशी ठरते तेव्हा आपण थेट त्यांना दोष देतो. तू मला वेळ देत नाहीस किंवा तुझं माझ्यावर प्रेम उरलं नाही असे आरोप सुरू होता. हो, जे पूर्णपणे चुकीचे असते. कारण आपण स्वतःच्या आनंदाची जबाबदारी स्वतः घेण्याऐवजी ती त्यांच्या खांद्यावर टाकलेली असते. मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय काढायचा? जर भावनिक अवलंबित्व ही इतकी मोठी समस्या असेल आणि त्यातून नात्यात इतका गुंता निर्माण होत असेल तर यावर उपाय काय? उपाय आहेत ना. या कोंडीतून बाहेर कसं पडायचं? यासाठी 2 अत्यंत प्रभावी उपाय नेहमी सुचवले जातात असं मी वाचलंय. डिटॅचमेंट म्हणजेच अलिप्तता आणि निकोप सीमारेषा म्हणजेच हेल्दी बाउंड्रीज आखणे. हे बरोबर आहे का? हो, अगदी बरोबर आहे. पण डिटॅचमेंट हा शब्द ऐकल्यावर अनेकांच्या भुवया उंचावतात. हो, मलाही सुरुवातीला तसंच वाटलं होतं. कारण हा शब्द अनेकदा खूप गैरसमजातून वापरला जातो. लोकांना वाटतं डिटॅचमेंट म्हणजे नातं तोडून टाकणे, संन्यास घेणे किंवा समोरच्या व्यक्तीबद्दल काही न वाटणे, अगदी निर्दयी होणे. पण मानसशास्त्रात किंवा निकोप नात्यांच्या संदर्भात तसा अर्थ अजिबात अभिप्रेत नाही. बरोबर. डिटॅचमेंट म्हणजे भावना मारून टाकणे नव्हे, तर कोणत्याही परिस्थितीला किंवा समोरच्याच्या मूडला स्वतःच्या अस्तित्वाला धक्का न लावता सामोरं जाणं. अगदी तेच. थोडक्यात सांगायचं तर नातं न तोडता हेल्दी बाउंड्रीज तयार करणे. बाउंड्रीज म्हणजे स्वतःचा वेळ, स्वतःची स्पेस आणि स्वतःची मूळ ओळख जपणे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण अशा सीमा आखतो तेव्हा नातं कमकुवत न होता अधिक पारदर्शक आणि मजबूत होतं. नक्कीच होतं. पण तरीही एक शंका मनात येतेच. बाउंड्रीज किंवा सीमारेषा आखणे हे थोडं स्वार्थी वाटत नाही का? म्हणजे हा माझा वेळ, हे माझं आयुष्य, असं नात्यात म्हणणं हे समोरच्याला स्वतःपासून दूर लोटल्यासारखं नाही का वाटणार? यावरून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उभा राहतो. आणि अनेक लोक याच अपराधीपणाच्या भावनेत अडकून पडतात. हो, बऱ्याच जणांना हा गिल्ट येतो. त्यांना वाटतं बाउंड्रीज आखल्या तर नातं तुटेल. पण इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. बाउंड्रीज या भिंती नसतात ज्या तुम्हाला लोकांपासून वेगळ्या करतात किंवा कोंडून ठेवतात. बाउंड्रीज या एखाद्या सुंदर बागेभोवती घातलेल्या कुंपणासारख्या असतात. अच्छा, बागेभोवतीचं कुंपण. हो, ज्या स्वतःच्या अस्तित्वाची, स्वतःच्या ऊर्जेची बाग सुरक्षित ठेवतात. हे कुंपणाचं उदाहरण खूपच छान आहे. म्हणजे आतमध्ये सौंदर्य आहे, पण त्याला संरक्षणाची गरज आहे. होय, कारण विचार करा, जर आपण स्वतःच्या बागेची काळजी घेतली नाही, ती फुलवली नाही, जर तिथे कोणीही येऊन कचरा टाकत असेल किंवा पायदळी तुडवत असेल, तर आपण दुसऱ्याला आनंद किंवा सुगंध कसा देणार? खरंय. स्वतःला आतून समृद्ध ठेवलं, स्वतःची ऊर्जा जपली, तरच आपण नात्याला काहीतरी सकारात्मक देऊ शकतो. त्यामुळे बाउंड्रीज आखणे हे स्वार्थी नसून नात्याचं दीर्घकालीन आरोग्य टिकून ठेवण्यासाठी घेतलेली सर्वात महत्त्वाची काळजी आहे. रिकाम्या पेल्यातून आपण दुसऱ्याची तहान नाही भागवू शकत. अगदी खरंय. रिकाम्या पेल्यातून कोणालाच काही देता येत नाही. पण प्रॅक्टिकली विचार केला तर हे कागदावर किंवा ऐकायला जितकं सोपं वाटतं तितकं ते वास्तवात नक्कीच नाहीये. हो, ते मी मान्य करते. म्हणजे मी आजपासून बाउंड्रीज आखणार असं ठरवून लगेच दुसऱ्या दिवशी ते होत नाही. ही संकल्पना प्रत्यक्षात कशी आणायची यासाठी एखादा मार्ग आहे का? नक्कीच आहे. आणि त्याची सुरुवात बाहेरून नाही तर आतून होते. म्हणजे नेमकी कशी? यासाठी एक छोटासा पण अत्यंत क्रांतिकारी असा मानसिक बदल म्हणजेच दृष्टिकोनातील बदल आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे आपण नात्यात असा विचार करतो की ही व्यक्ती मला आनंद देईल, ही व्यक्ती माझं आयुष्य पूर्ण करेल. हा विचार मुळासकट बदलून माझ्या आनंदाची जबाबदारी फक्त आणि फक्त माझी आहे, मी स्वतःला आनंदी ठेवेन असा पक्का निश्चय करणं गरजेचं आहे. वा, माझ्या आनंदाची जबाबदारी माझी. हा छोटासा वाटणारा बदल नात्याला किती निरोगी बनवू शकतो हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. हो, आणि त्याचे परिणाम लगेच दिसू लागतात. जेव्हा आपण स्वतः आनंदी असतो तेव्हा आपण तो आनंद नात्यात शेअर करतो, ना की आनंदासाठी नात्यावर अवलंबून राहतो. यासोबतच आणखी एक गोष्ट आपण करू शकतो ती म्हणजे आत्मपरीक्षण. बरोबर.
आणि ते कसं करायचं? आपल्या आयुष्यातील एखाद्या महत्त्वाच्या नात्याचा विचार करून शांत बसून स्वतःला 2 प्रश्न विचारणं अत्यंत गरजेचे आहे. पहिला प्रश्न, मी या नात्यात स्वतःला, माझ्या छंदांना, माझ्या मित्रमैत्रिणींना हरवतोय का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न, मी माझी स्पेस आणि ओळख जपत आहे का? आणि हे प्रश्न विचारताना स्वतःशी अत्यंत प्रामाणिक राहणं महत्वाचं आहे. हो, प्रामाणिकपणाशिवाय हे शक्य नाही. जर या प्रश्नांची उत्तरे नाही असतील, जर तुम्हाला जाणवत असेल की तुमचं विश्व फक्त त्या एका व्यक्तीभोवतीच फिरतंय, तर तिथे थांबून विचार करण्याची गरज आहे. आजपासूनच अत्यंत प्रेमाने पण ठामपणे सीमारेषा आखायला सुरुवात करण्याची ती वेळ आहे. हा मानसिक बदल नात्यातील अपेक्षांचे ओझे खूप मोठ्या प्रमाणावर कमी करतो. म्हणजे एक प्रकारची मोकळीक मिळते. हो, जेव्हा आपण स्वतःच्या आनंदासाठी दुसऱ्यावर अवलंबून नसतो, तेव्हा आपण त्या व्यक्तीला त्यांच्या अटींवर जगण्याचं मोकळेपण देतो. आणि तिथूनच नात्यात एक प्रकारचा सहजपणा, एक फ्लो येतो. तिथे कोणतीही घुसमट उरत नाही. मला या प्रॅक्टिकल व्यायामाचं खरोखर कौतुक वाटतं. कारण स्वतःच्या आनंदाची जबाबदारी स्वतः घेणं हे किती सशक्त आणि सक्षमीकरण करणारं आहे. नक्कीच. आपण कोणाची तरी वाट पाहत बसत नाही की कोणीतरी येऊन आपल्याला दुःखातून बाहेर काढेल किंवा आनंदी करेल. आपण ती ताकद स्वतःमध्ये निर्माण करतो. आणि जेव्हा 2 अशा स्वयंपूर्ण व्यक्ती एकत्र येतात, तेव्हा ते नातं खरंच एका वेगळ्याच उंचीवर जातं. अगदी तसंच. आणि हीच ती खरी अलिप्तता किंवा डिटॅचमेंट आहे. स्वतःमध्ये पूर्ण असणं, स्वतःच्या भावनांचे मालक असणं आणि तरीही दुसऱ्या व्यक्तीसोबत अत्यंत प्रेमाने, आदराने आणि उत्कटतेने नातं शेअर करणं. यात कोणालाही कोणाची गरज नसते, तर एकमेकांची केवळ सोबत हवी असते. आजच्या या सखोल चर्चेतून आपण एक खूप मोठी आणि आयुष्य बदलणारी गोष्ट शिकलो आहोत. प्रेमाचा अर्थ स्वतःला हरवणे हा नसून स्वतःला जपत नातं जपणे हा आहे. अगदी बरोबर. जेव्हा नात्यातून आसक्ती आणि अवलंबित्व कमी होते, तेव्हा ते नातं खूप हलकं, पारदर्शक आणि सुंदर होतं. नात्यात अधांग प्रेम असावं, पण एकमेकांवर भावनिक अवलंबित्व नसावं. अवलंबित्व संपलं की नात्यात भीती उरत नाही. समोरच्याला गमावण्याची भीती, दुखावले जाण्याची भीती, एकटे पडण्याची भीती कमी होते आणि केवळ निखळ निरोगी प्रेम उरतं. तिथे संशय नसतो, तर केवळ विश्वास असतो. जाता जाता आपण एका अशा विचारावर थांबूया, जो कदाचित या संपूर्ण विषयाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवेल आणि आपल्याला एक नवीन दृष्टिकोन देईल. आपण मगाशी म्हणालो तसं, जर आपण आपल्या आनंदाची जबाबदारी पूर्णपणे स्वतः घेतली, तर आपण नकळतपणे समोरच्या व्यक्तीला एका खूप मोठ्या आणि जाचक ओझ्यातून मुक्त करत नाही का? हो, नक्कीच करतो. ते ओझं म्हणजे मला सतत खुश ठेवण्याची जबाबदारी. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला तिच्या नैसर्गिक रूपात स्वीकारतो, तिच्यावर मला आनंदी कर अशा कोणत्याही अपेक्षांचा ओझं न लादता तिला तिच्या आकाशात मुक्त उडू देतो, तेच कदाचित खऱ्या प्रेमाचं सर्वात मोठं लक्षण असू शकतं. खूपच सुंदर विचार आहे हा. कारण जिथे स्वातंत्र्य असतं, तिथे नातं खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेऊ शकतं. अशाच एका मुक्त, निखळ आणि स्वतःची ओळख जपणाऱ्या नात्याचा विचार करत आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक सखोल चर्चेत.